हॅलो. लागले होते आज मी जेवणासाठी, कारण की आज होती दोघांचीही स्कूल. तर मग आज जेवणाला बनवले होते मी, भाजी चपाती बनवायची होती. तर मुगाची जी भाजी असते ना, आपली जी मोड आलेली भाजी असते ती, मग तेलामध्ये मी कांदा टाकला, कढीपत्ता टाकला, टमॅटो टाकला आणि थोडंसं मीठ टाकून त्याला परतून घेतलं. नंतर मग जी लाल मिरची असते ना आपली, ती लाल मिरची पावडर, धना पावडर आणि हळदी आणि गरम मसाला असं टाकून त्याला परतून घेतलं. थोडंसं पाणी टाकून मसाल्याला ढवळून घेतलं. एका ताटामध्ये पीठ मळायचं होतं म्हणून थोडंसं मीठ टाकलं. जे आपले मोड आलेले कडधान्य होते मूग ना, ते मी ते कुकरमध्ये टाकले. मस्तपैकी त्याला असं परतून घेतलं. नंतर थोडंसं पाणी टाकलं आणि मग शिटी मारायची होती, कारण की एक शिटी द्यायची होती आणि सुकीच बनवायची होती म्हणून थोडंसंच पाणी टाकलेलं. कुकर त्या साईडला ठेवून लगेचच पीठ मळायची तयारी केली, कारण की आज ब्रेकफास्टमध्ये तर मी फ्रूट्सच दिले होते निकूला पण आणि पिऊलासुद्धा. लगेचच पीठ मळून झालं, लगेचच चपात्या बनवण्याची तयारी केली. आज म्हटलं जास्त काही बनवत बसत नाही, फक्त भाजी चपातीच बनवली. डाळ भात वगैरे तर नव्हताच बनवायचा. चपात्या बनवून झाला आणि निकूला टिफिनला लच्छा पराठा मला बोलला की लच्छा पराठा बनवून दे, म्हणून कांद्यावाला त्याला लच्छा पराठा एक बनवून दिला. 2 असे छोटे छोटे बनवले. लगेचच त्याला तयारी केली. आज त्याची पिठी होती म्हणून पिठीची आज त्यांनी तयारी केली. मी त्याला भरवते म्हटलं तर त्यांनी ऐकलंच नाही. स्वतःच भाजी चपाती, जी मुगाची भाजी होती ना ती आणि मुगाची भाजी खायला बसला. मुगाची भाजी आणि चपाती. आणि आता दिवाळीनंतर मग किट्टो न घालता रेनी सीझन संपलं म्हणून त्याला कोणत्या स्कूलमध्ये आता शूज घालायचे. सो त्यांनी आज स्वतःची तयारी स्वतःच केली आणि निघाला स्कूलला जायला बाय बाय बोलून. आणि मग त्याला पिऊला तर व्हॅन येते घ्यायसाठी, निकूला तर मला सोडायचं असतं म्हणून मग त्याला चेंज केले कपडे आणि लगेचच त्याला सोडण्यासाठी निघाले. बघा कसा तो तुरू तुरू चालतोय शिडीवरून. आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.